तर मित्रांनो, हे बघा तुम्ही, BCSचं हे दांडकं असतं. हे दांडकं इथं असं बसलेलं असतं आणि ह्याच्यातनं काय होतं, ही वर हे त्याला प्लॅस्टिकचं बसलेलं असतं. हे बघा तुम्ही प्लॅस्टिकचं, आणि हे प्लॅस्टिकचं हे दांडक्यात बसलेलं असतं असं. आणि ही काय करते, प्लॅस्टिक सारखं स्लिप मारतं. मग मी काय केलं, डायरेक्ट एक नटच वेल्डिंग केला. असा नट वेल्डिंग करायचा, कायमस्वरूपी फिटिंग, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा का नट वेल्डिंग केला की ट्रॅक्टर तुटल पण ही नट तुटायचा नाही. आणि मग लावा ताकद किती बी घेर वाढायला, एकदा बी घेर स्लिप होणार नाही किंवा ही काळ असलं उपसून येणार नाही. डायरेक्ट लोखंड ह्यात असं बसवायचं, ही ह्याच्यात बसवलं पिन टाकली की तुमचं काम ओके. किती बी दिवस चालते, वर्षानुवर्षे चालते. ट्रॅक्टर बदलला तरी ही नट तुटत नाही. कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती, शेअर करा सगळ्या.